नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. या मुद्रांविषयीच्या मालिकेला आपला सगळ्यांचा खूप उदंड प्रतिसाद मिळतो आहे, याचा मला अर्थातच खूप आनंद आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद की अनेक जण श्रद्धापूर्वक या मुद्रा करतायत आणि त्याचा त्यांना फायदा होतोय याचा आहे. याचाच अर्थ की त्यांनी अल्टिमेट आरोग्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. मात्र त्याचबरोबर अनेक प्रश्नही येत आहेत आणि हे प्रश्न एखाद्या विशिष्ट अवयवासाठी असलेली मुद्रा सांगा किंवा एखाद्या विशिष्ट रोगासाठी असलेली मुद्रा सांगा अशा स्वरूपाचे येत आहेत. आपल्या जवळजवळ 25-30 मुद्रा घेऊन झाल्या आहेत, त्याच्यामुळे बरेचसे रोग त्याच्यात कव्हर झालेले आहेत. त्यामुळे ज्यांनी ते एपिसोड बघितले नसतील त्यांनी कृपया प्लेलिस्टमध्ये जा आणि ते बघा, म्हणजे मग तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती मिळेल. कारण ती जी झाली आहे तीच मी परत सांगण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, यासाठी ही विनंती आहे. दुसरं म्हणजे एखाद्या विशिष्ट अवयवासाठी अशी मुद्रा नसते. आपला ही जी मालिका सुरू झाली याच्या सुरुवातीच्याच काळात मी एक दुसराच एपिसोड असा केला होता की मुद्रा लावताय मग हे माहीत असायला हवं. ते थोडक्यात जर सांगायचं तर मुद्रा ह्या पंचतत्वांवर काम करतात. या पंचमहाभूतांपासून आपलं शरीर बनलेलं आहे. जसं हा निसर्ग बनलेला आहे, युनिवर्स जसं बनलंय तसंच आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही आपल्या 5ही बोटांवर विराजमान आहेत आणि त्यांचा जेव्हा इम्बॅलन्स होतो त्यावेळेला आपल्याला रोग होतो. इतकं साधंसं तत्व या मुद्रांच्या मागे आहे. मग आता होतं कसं, मग ही मुद्रा लावण्याने फायदा काय होतो, किंवा मी असं म्हणते की ही मुद्रा अमक्या रोगांना सगळ्यांना फायद्याची आहे किंवा ह्या जर प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग होईल. ते कसं होतं तर एक उदाहरण जर द्यायचं तर आपल्याला जेव्हा वातरोग होतो तेव्हा ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरातला वायू तत्व वाढलेलं आहे, वायू वाढलाय आपल्या शरीरातला. मग तो जर कमी करायचा असेल तर ते वायूची जी मुद्रा आहे ती जर केली तर तो वायू, हे वायूचं बोट आहे, वायूला अग्नीने सप्रेस केलं तर हा वातविकार कमी होणार आहे. पण ज्या वेळेला वात कमी होईल, वाढलेला वायू तत्व वाढलेलं कमी होईल, त्यावेळेला ती गॅप तर कुठेतरी कोणी भरेल ना. म्हणजे ते उरलेली 4 तत्व जी कमी जास्त त्याच्यामुळे झालेली आहे ती आपापली ॲडजस्टमेंट्स करून घेतात. म्हणजे एकूण कोणतीही मुद्रा लावली तर पंचतत्वांचा बॅलन्स साधायला मदत होते आणि त्याच्यामुळे कोणतीही मुद्रा अनेक व्याधींसाठी उपयोगी पडते. मात्र त्याचबरोबर एक लक्षात ठेवलं पाहिजे की मुद्रा ही पूरक उपचार पद्धती आहे, मुद्रा ही मुख्य उपचार पद्धती नाही. त्यामुळे तुम्हाला जर काही विकार झालेले असतील तर ते बरे होण्यासाठी जे वैद्यकीय उपचार आहेत ते तुम्ही चालू ठेवायचे आहेत आणि त्याला पूरक म्हणून किंवा त्यांचा फायदा लवकर व्हावा किंवा कायमस्वरूपी व्हावा म्हणून या मुद्रा आपल्याला मदत करू शकतात. ज्यांना काहीच विकार नाहीत त्यांना ते होऊ नये, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून तर या मुद्रा अत्यंत उपयुक्त आहेत. त्याचबरोबर एक गोष्ट अशीही आहे की आपल्याला अनेक छोट्या मोठ्या कुरबुरी असतात तब्येतीच्या, त्या प्रत्येक तक्रार ही काही डॉक्टरकडे जावं एवढी महत्त्वाची नसते. या सगळ्या ज्या छोट्या मोठ्या तक्रारी आहेत या मुद्रांनी दूर होऊ शकतात. त्यासाठी हे या मुद्रांचं महत्त्व आहे. पुन्हा एकदा विनंती करते की ज्यांनी आधीचे एपिसोड्स बघितले नाहीत त्यांनी ते कृपया बघावे. आता जे मला प्रश्न येत आहेत असं मी म्हटलं त्यात मॅक्झिमम प्रश्न गॉल ब्लॅडरबद्दल आहेत किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमबद्दलचे आहेत, कॉन्स्टिपेशनबद्दलचे आहेत. पण ते मी अनेक एपिसोड्स कॉन्स्टिपेशनचे आधी घेतलेले आहेत की ज्या मुद्रा कॉन्स्टिपेशनसाठी उपयोगी पडतात, त्याच्यामुळे तेच मी पुन्हा रिपीट करणार नाही. पण डायजेस्टिव्ह सिस्टीमचेही खरे घेतले गेलेत, पण स्पेसिफिकली गॉल ब्लॅडर, यकृत आणि इन जनरल डायजेस्टिव्ह सिस्टीम यासाठी जी उपयुक्त ठरते ती मुद्रा आज आपण घेणार आहोत. त्यामुळे कृपया हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. त्या मुद्रेचं नाव आहे पूषण मुद्रा. पूषण हे सूर्याचं नाव आहे, त्याच्यामुळे सूर्य जसं आपलं पोषण करतं तसंच ही मुद्रा आपलं पोषण करते, म्हणून ही पूषण मुद्रा. दुसरं मला असं वाटतं की पोषणवरून ते अपभ्रंश होऊन पूषण झालं असण्याची शक्यता आहे, माहीत नाही, पण याचं नाव आहे पूषण मुद्रा. काही जण त्याला पुषाण मुद्रा वगैरे म्हणतात, काही इंग्लिशमध्ये त्याला मुद्रा ऑफ डायजेशन असं म्हणतात. त्याच्यामुळे पूषण मुद्रा आपण लक्षात ठेवूया. ही मुद्रा का लाभ देते
ह्याच्याकडे वळण्याआधी ती मुद्रा करायची कशी ते आपण बघूया. करायला सोपी आहे, कारण ज्या आपल्या मुद्रा आधी होऊन गेल्या त्याच आपल्याला इथे लावायच्या आहेत. म्हणजेच 2 हाताला 2 वेगळ्या मुद्रा लावायच्या आहेत. आतापर्यंत बऱ्याच मुद्रांमध्ये एकच ॲक्शन दोन्ही हातांना असा प्रकार होता. काही मुद्रा वेगळ्या होत्या. ह्याही मुद्रेत दोन्ही हातांना 2 वेगळ्या मुद्रा लावायच्या आहेत. यातला जो उजवा हात आहे, मुद्रा लावताना हात आकाशाकडेच ठेवायचे आहेत. तुम्ही बसून करा नाही तर झोपून करा. ह्याच्यात ही जी 2 बोटं आहेत, वायू आणि आकाश, अग्नी, ही बोटं एकत्र येऊन आणि ही 2 बोटं जर सरळ ठेवली तर जी होते ती व्यान मुद्रा. आणि ही 2 बोटं म्हणजे मध्यमा आणि अनामिका ही जर अंगठ्याला जोडली आणि उरलेली 2 बोटं ठेवली, सरळ ठेवली, तर ती जी होते ती अपान मुद्रा. आणि ह्या दोन्ही मिळून जी होते ती पुषण मुद्रा. आता ज्यांनी एपिसोड्स आधीचे बघितले नसेल त्यांना व्यान काय आणि अपान काय कदाचित कळणार नाही. तर थोडक्यात त्याच्याही बद्दल सांगते की जो प्राण तत्व आपण आपल्या शरीरात घेतो, म्हणजे ते हवेच्या रूपातनं, प्राणवायूच्या रूपातनं असेल, अन्नाच्या रूपातनं, पाण्याच्या रूपातनं, जे आपण प्राणतत्व आतमध्ये खेचून घेतो ते शरीरात आल्यावर ते 5 वायूंच्या रूपात विभागलं जातं. आणि त्या वायूंची स्थानं वेगवेगळी आहेत, कार्य वेगवेगळी आहेत, वेगवेगळ्या अवयवांवर ते प्रभाव टाकतात. आणि ते सगळे आपल्या दृष्टीने इतके महत्त्वाचे आहेत की त्यांच्याशिवाय आपल्या शरीराचं कामकाज चालू शकत नाही. त्यातलेच हे 2 जे आहेत ते महत्त्वाचे म्हणजे अपान वायू आणि व्यान वायू. व्यान वायूचं स्थान छाती असली तरी त्याचा संचार पूर्ण शरीरभर 72,000 नाड्यांमधून होत असतो. म्हणजे त्याच्याशिवाय तर आपण शरीरातलं एक पण ॲक्शन, बाह्य किंवा अंतर्गत, एकही कृती त्याची होऊच शकत नाही. कारण आपल्या शरीरात येणारा प्राणवायू, रस, रक्त हे पेशीपर्यंत नेण्याचं काम हा व्यानवायू करत असतो. आणि अपान वायू मी म्हटलं तसं हा डिटॉक्स करतो. आपल्या शरीरातलं जे आपल्याला बाहेर टाकायचं आहे, मग ते टॉक्झिन्स असतील, मल असेल, काही असेल, कॉन्स्टिपेशनसाठी अत्यंत उपयुक्त असा हा वायू आहे अपान वायू. तो ओटीपोटाच्या म्हणजे बेंबीच्या खालच्या बाजूला असतो आणि त्याची दिशा खालची असते. आणि व्यान जो आहे तो रिसेप्टर आहे, तो सगळं घेतो आणि पेशीपर्यंत पोचवतो. म्हणजे ही मुद्रा बघा, ह्याच्यात किती अद्भुत संगम साधला आहे की इथे व्यान लावतोय आपण, म्हणजे जी रिसेप्टर मुद्रा आहे, जी पोषण करणारी मुद्रा आहे, आणि इकडे आपण टॉक्झिन्स आणि जो मल आहे, जे टाकाऊ पदार्थ आहेत, ते बाहेर टाकणारी अपान मुद्रा लावतोय. म्हणजे ही बाहेर टाकल्यानंतर जी जागा क्रिएट होईल ती हा व्यान वायू पोषणाने भरून टाकणार आहे. व्यान आणि अपान दोन्ही मुद्रा एकत्र आल्या की बनते ती पुषण. काही जण त्याचा उच्चार पुषाण असा करतात. मला ते पुषण हे जास्त योग्य वाटतं, म्हणून मी त्याचा उच्चार पुषण असा करते. आता ह्याच्यात आपण काय करतो नेमकं? दोन्ही हातांनी मी सांगितलं व्यान आणि अपान. आपण इथे वायू आणि आकाश ही जी 2 तत्व आहेत ती बॅलन्स करतो अग्नीला लावून. वायूचं काय काम आहे? संचार आपल्या शरीरभर. आकाशाचं काय काम आहे? हृदय, फुफ्फुस असे जे सगळे महत्त्वाचे अवयव आहेत, जिथे पोकळ्या आहेत त्या पोकळ्या आकाश तत्वांनी भरलेल्या आहेत. अपान वायूमध्ये काय करतो? आकाश आणि पृथ्वी. आकाश तत्व आपण बॅलन्स करतो. म्हणजे काही वेळेला पोकळ्या वाढलेल्या असतात किंवा कमी झालेल्या असतात, त्या कमी झाल्या तरी प्रॉब्लेम होतो. आणि पृथ्वी तत्व वाढलं असेल तरी आपल्याला प्रॉब्लेम होतो, जडत्व येतं. त्यामुळे ही 2 तत्व आपण इथे बॅलन्स करतो, इथे ही 2 तत्व बॅलन्स करतो आणि त्या योगे आपण शरीरातला इक्विलिब्रियम साधतो. आता अनेकांना डायजेशन नीट नसल्यावर पोट फुगणं, गॅसेस होणं, ॲसिडिटी होणं, असे अनेक, नॉशिया येणं, उलट्या होणं, जळजळ होणं, असे अनेक त्रास होत असतात. अपान मुद्रा जेव्हा आपण लावतो तेव्हा हे सगळं जे एलिमिनेट होतं शरीरातनं, जे नको असलेल्या गोष्टी, त्याच्यामुळे हा त्रास कमी व्हायला मदत होते. हा त्रास जेव्हा आपल्याला होत असतो, गॅसेस आणि ह्याचा वगैरे, तो फक्त डायजेशन संबंधी राहत नाही. आपल्या इथे एक छाती आणि पोटाला वेगळा करणारा पडदा असतो, डायफ्रॅम म्हणतात त्याला. ते गॅसेस जेव्हा वाढतात तेव्हा डायफ्रॅमवर प्रेशर येतं. डायफ्रॅमवर प्रेशर आलं की त्याचं प्रेशर आपल्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर पडतं. आणि ते जेव्हा पडतं तेव्हा आपण शॉर्ट ब्रेथ घेतो, म्हणजे पूर्ण श्वासच भरून घेऊ शकत नाही, किंवा हृदयावर प्रेशर आल्याने हृदयाचं कामकाज नीट चालू शकत नाही. हे सगळे प्रॉब्लेम्स ह्यानी दूर होतात. म्हणून ह्या मुद्रेनी फुफ्फुस म्हणजे
लंग पॉवरही वाढते, श्वसन संस्थाही सुधारते आणि हृदयाचं कामकाज सुधारतं. हृदय जास्त मजबूत व्हायला मदत होते. डायजेशन तर ऑफकोर्स नीट होतं. मी गॉल ब्लॅडर, यकृत वगैरे म्हटलं. व्यानवायूचं स्थान आहे छाती, संचार आहे शरीरभर. अपानवायूचं स्थान आहे पोट, पोटाचा खालचा भाग. म्हणजे छाती ते पोट एवढ्या टापूमध्ये येणारे सगळे अवयव या 2 मुद्रांच्या अंडर येतात. मग त्यात गॉल ब्लॅडर आलं, यकृत आलं, लहान आतडं आलं, मोठं आतडं आलं, पॅनक्रियाज आलं, हे सगळे त्याच्या अंडर येतात त्याच्या प्रभावाखाली. मग जेव्हा व्यानवायू पेशींमध्ये आपण म्हणतो की पोषण घेऊन जातो, तेव्हा तो हे जे सगळं प्राणतत्व शोषून घेतोय ते रक्तात मिसळून ते पेशीपर्यंत पोचवतोय, तर तो ते ह्याही अवयवांपर्यंत पोचवणार. म्हणजेच हेही अवयव मजबूत व्हायला त्याच्यामुळे मदत होणार. म्हणून ज्यांना गॉल ब्लॅडरची समस्या आहे किंवा यकृताच्या संदर्भातल्या काही समस्या आहेत किंवा डायजेशन सिस्टीमच्या इन जनरल काही समस्या आहेत, त्यांनी ही करावी. ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी तर वरदान आहे ही मुद्रा. कारण ह्यांनी इतकं सुंदर पोषण त्यांना आणि त्यांच्या गर्भाला मिळतं की त्याचा फायदा त्यांना खूप होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी तर ती आवर्जून करावी. ज्यांना हृदयविकार आहे, फुफ्फुसाचे काही विकार आहेत, त्यांनीही ती करावी, त्यांना त्याचा फायदा होतो. जे अति अशक्त आहेत, ज्यांना ही व्यानमुद्रा पण झेपणार नाही असं वाटतं, त्यांनी प्राणमुद्रा म्हणजे अनामिका आणि रिंग फिंगर आणि करंगळी ही दोन्ही अंगठ्याला लावून प्राणतत्व सगळ्या शरीरभर संचार त्याच्यामुळे होतो. त्याच्यामुळे प्राणमुद्रा ही तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे त्यांनी अति अशक्त असतील, व्यानमुद्रा झेपत नसेल, तर त्यांनी या हाताने प्राणमुद्रा लावायची आणि या हाताने अपान मुद्रा लावायची. अशीच लावायची आहे. पण मी दाखवण्यासाठी असं धरतीये, फोटोही दाखवते मी तुम्हाला, पण ती लावायची अशीच. किती काळ लावायची तर दिवसभरात 45 मिनिटं असं त्याचं सांगितलं गेलंय. पण आपल्याला तेवढा वेळ निघतोच, काढता येतोच असं नाही. त्यामुळे दिवसभरात 15-15 मिनिटं 3दा ज्यांना शक्य आहे त्यांनी तसं करावं. ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी किमान सकाळी 10-12 मिनिटं, संध्याकाळी 10-12 मिनिटं एवढं तरी ते करावं. आणि ती कधीही केली तरी चालते. म्हणजे TV बघता बघता करा, ट्रेनमध्ये बसमध्ये बसल्या बसल्या करा, कधीही करा. फक्त श्रद्धापूर्वक करा. कोणतीही मुद्रा श्रद्धापूर्वक नियमित केली तरच त्याचे फायदे दिसतात. पी हळद आणि हो गोरी असा याचा प्रकार नाही. मात्र पुन्हा एकदा सांगते, वैद्यकीय उपचाराला मुद्रा हा पर्याय नाही. त्यामुळे गॉलब्लॅडर असू दे, यकृत असू दे, काहीही जर त्याला विकार असतील तर वैद्यकीय उपचार चालूच ठेवायचे आहेत. आणि त्याच्या जोडीला श्रद्धापूर्वक या मुद्रा करायच्या आहेत. त्यांचा फायदा नक्की होईल, लवकर होईल. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येत राहणार आहे. मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते आपण कराल अशी मला आशा आहे. करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.